हाय हॅलो मैत्रिणींनो, मी वैशाली तुमचं स्वागत करते आपल्या नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज सुंदरशी सकाळची सुरुवात खूपच छान झाली। देवांची पूजा वगैरे करून घेतली आणि आता एवढं काही करायलाही सकाळी मिळत नाही मुलांचे टिफिन असल्यामुळे, कारण शाळा चालू झाली की सगळे आयांची गर्दी चालू असते, कारण प्रत्येकाचे टिफिन वगैरे तयार करणं, मुलांचं आवरणं। तर सकाळी ना मुलांसाठी मस्तपैकी पुऱ्या वगैरे तळलेल्या होत्या। मुलांना चहा पाणी वगैरे झाल्याच्या नंतर ना मग आपली डब्याची तयारी करून घेतली। छान प्रकारे मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर ना थोडी छोलेची भाजी देखील केलेली होती। मुलांचे टिफिन वगैरे पॅक करून देताच ना मुलं शाळेत वगैरे निघाली, पण आता ना थोडीशी धावपळच चालू झालेली आहे। सकाळचा टाईम म्हटल्यानंतर आपली धावपळ, मुलांचीही धावपळ, आणि आता मुलांची जरा सवय मोडून गेलेली आहे, थोडेसे लेट उठतात, त्याच्यामुळे आता थोडीशी धावपळच चालू आहे, सगळ्यांचीच चालू असणार। तर विघ्नेश त्याच्या हाताने टिफिन पॅक करत होता। त्याला फक्त रस्सा आवडतो, त्याला छोले काही आवडत नाही, तर त्याच्या पद्धतीने तो टिफिन पॅक करत होता। तोपर्यंत मी पुऱ्या वगैरे पॅक करून दिल्या। प्रत्येक मुलाला कोरडी भाजी आवडते, पण माझा एकमेव मुलगा असा आहे की त्याला पातळ भाजी घरी पण लागते आणि टिफिनलाही लागते। तुमच्याकडे असं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा। तर बघू शकता मस्त पुऱ्या वगैरे टम्म फुगलेल्या आहेत। आता दोघांचे टिफिन पॅक करायचे होते, त्यानंतर टिफिन पॅक केल्याच्या नंतर ना आता घरच्यांच्या स्वयंपाकाची तयारी चालू केली। मस्तपैकी शेपूची भाजी होती, ती देखील कट करून घेतली। मुलं शाळेत जायच्या अगोदर ना थोडी मुगाची डाळ भिजत ठेवलेली होती आणि मिस्टरांना अशाच पद्धतीची शेपूची भाजी आवडते, तर मग त्यांच्यासाठी ना छान अशी शेपूची भाजी केलेली होती। प्रथमतः मूग डाळ जी भिजवलेली होती तेलामध्ये थोडेसे जिरे आणि मुगाची डाळ वगैरे टाकली, त्याच्यानंतर कट केलेली धुवून घेतलेली शेपूची भाजी टाकली, छान प्रकारे मस्त परतवून घेतली आणि वाफेवरच छान शिजल्याच्या नंतर ना त्याच्यात हिरवी मिरची, लसूण आणि आपले शेंगदाणे जे असतात त्याचं वाटण टाकत असते। मी अशा प्रकारे भाजी करते आणि बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागते। तर मुलांचे टिफिन झाल्याच्या नंतर ना मग ही शेपूची भाजी वगैरे केली आणि मामांना उपवास होता त्याच्यामुळे त्यांना खिचडी केली। सासऱ्यांना काही शेपूची भाजी चालत नाही, तर त्यांना ढेकर वगैरे येतात, असतं प्रत्येकाच्या घरामध्ये कोणाचं काहीतरी असं। तर घरामध्ये दोघांनाच आवडते। मस्त अशी शेपूची भाजी केलेली आहे, मस्त हिरवीगार, तर छान अशी मस्त पालेभाजी आपल्याला पण खायला मिळते, मुलांना पण आवडते। तर मुगाची डाळ टाकून ना सगळ्यांनाच आवडते। मस्त अशी शिजलेली शेपूची भाजी झालेली होती आणि आज खूप सारी कामं होती, घरातली कामं आटोपल्याच्या नंतर ना मुलांना आज म्हणजे शाळा चालू झाल्याच्या नंतर वह्या वगैरे आणायच्या होत्या, त्याच्यामुळे मग पटापट आवरून घेतलं। पोळ्यांचं पीठ देखील मळून ठेवलेलं होतं, मग आता पोळ्याही करून घेते, कारण मुलांचा शाळेचा डब्बा झाल्याच्या नंतर ना मग घरची पण किटकिट चालू होते की आपल्या घरामध्ये पण स्वयंपाक वगैरे बनवायचा, धुणं भांडे सगळंच काही पडतं। तर अशा प्रकारे पटापट आटपून घेतलं आणि त्यानंतर मस्तपैकी पोळ्या वगैरे करून घेतल्या। छान अशा पोळ्या झाल्याच्या नंतर ना मग गावात पण जायचं होतं, मुलं शाळेतून जाऊन यायच्या आत सगळं काही आटपून घ्यायचं होतं। आता आपली दिवसाची लगबग चालू झालेली आहे, मुलांची शाळा एकीकडे आणि आपली धावपळ एकीकडे। शाळेबरोबरच आपली शाळा चालू झाली की काय असं वाटतं, कारण आता शिक्षणाची पद्धतही बदललेली आहे आणि प्रत्येक आईला खूप केअरफुल वागावं लागतं अभ्यासाच्या बाबतीत, खाण्यापिण्याच्या बाबतीत, मुलांना सगळं काही शिकवावं लागतं। आपल्या वेळेस वेगळं होतं, आता जरा कलियुगामुळे जरा वेगळंच झालेलं आहे। एनिवेज, तर आज मुलांचीच खरेदी करायची आहे, मुलांना वह्या वगैरे आणि पुस्तकं तर शाळेतूनच मिळणार आहे, पण आनंदीसाठी पुस्तकं घ्यायची आहेत, अजून काही आलेले नाही आहेत। विद्यार्थ्यांच्या शाळा चालू झाल्यापासून प्रत्येकाचं काही ना काही असतं, तर आता तिकडेच चाललेली मी मस्तपैकी आवरून वगैरे, कारण त्यांचे दप्तरं वगैरे सगळंच काही घ्यायचं आहे, वह्या पण घ्यायच्या आहे। वहिनीच्या भावाच्या इथे वह्या पण विकण्यासाठी आलेल्या आहे, एकदम छान आणि मस्त रिजनेबल रेटमध्ये, तर तिकडेच चाललेले आहे। तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। चला आता ना निघालेलो होतो, 11 ते 11:30 वाजलेले होते। मुलांच्या शाळेतून पण जायचं होतं, पण शाळेत न जाताना प्रथमतः डायरेक्टली गावात गेलो वहिनीच्या भावाच्या इथे। तर वहिनीच्या माहेरी ना त्यांच्या भावाने दुकान टाकलेलं आहे, खूप छान आणि होलसेल रिटेलमध्ये त्यांनी वह्या वगैरे सगळं काही आणलेलं, जी स्टेशनरी असते तेवढं काही आणलेलं आहे मुलांसाठी। छान छान अशा पेन्सिल, कंपास बॉक्स, त्याच्यानंतर पॅड वगैरे सगळं काही आणलेलं आहे। मुलांना जसं आवडतं तशाच प्रकारे आणलेलं आहे आणि सांगायचं एक की एकदम रिजनेबल रेटमध्ये आहे, होलसेल भावामध्ये। तर आम्ही तिथेच गेलेलो होतो, त्यांचं स्टेटस वगैरे बघून तर खूप छान छान बघायला मिळालं आणि संपूर्ण खरेदी इथूनच केलेली आहे। तर खळवाडीमध्ये असणारं हे दुकान आणि खूप छान असे मटेरियल पण खूप मस्त आहे त्यांच्या भावाने आणलेले विकण्यासाठी। आणि तिथे ना स्टेशनरीसोबत ज्वेलरी वगैरे पण आहे, त्या वहिनी विकतात, तर मस्त अशा आहे नवीन नवीन फॅशनेबल आणि ट्रेंडिंग पद्धतीच्या। तर आता वटपौर्णिमेच्या निमित्ताने पण त्या भरपूर साऱ्या ज्वेलरी वगैरे आणणार आहेत
मी पण त्यातून भरपूर सारी खरेदी केली आणि मुलांसाठी वह्या वगैरे घेतल्या. तर छान छान असे मस्त नवीन पद्धतीचे कानातले छान असे मस्त खूपच छान छान होते आणि मोहनमाळी होत्या. आता आषाढी एकादशी येईल त्याच्यामुळे मुलींसाठी मेकअप वगैरे करण्यासाठी भरपूर साऱ्या गोष्टी हार वगैरे होते तर मी देखील घेतले आणि वटपौर्णिमेसाठी ते देखील कमी खरेदी वगैरे केल्या तिथनं. तर जवळच आहे वावेसमधून सिन्नरमध्ये असणारे हे दुकान. तर छान असं आहे आणि सांगायचं ठरलं तर स्टेशनरी वगैरे खूप छान आणि मटेरियल पण खूप मस्त आहे. पॅड वगैरे मुलांसाठी आणि एवढं काही खरेदी आनंदी विघ्नेशसाठी घेतलेली होत्या. आनंदीच्या वह्या अजून थोड्या वेगळ्या होत्या त्या पण घ्यायच्या होत्या तर वहिनींकडून आणि सोनेभाऊकडून घेतल्या. तर यांचं हे दुकान एकदा नक्की व्हिजिट करा तुम्हाला जर जवळ पडत असेल तर. मस्त अशा वह्या वगैरे घेतल्या आणि खूप छान असं मटेरियल मिळालं. त्यानंतर मग दुसऱ्या दुकानात गेलो. मला थोडेसे खरेदी करायची ती गाऊन. तर खूप छान असे गाऊन होते आणि खूप दिवसाची इच्छा होती की गाऊन घ्यायचे होते म्हणून. पहिले गाऊन आता वापरत आलेले होते म्हणून दुसरे देखील गाऊन घ्यायचे होते. आता नवीन ट्रेंडिंग असे गाऊन आलेले आहेत. तर बघू शकता यातले पण गाऊन आहे. तर 300 ते 350पर्यंत वेगवेगळ्या प्राईज होत्या गाऊनच्या आणि ह्या स्लीव्जमध्ये हे गाऊन आहेत. तर हा देखील मला आवडला. एक गाऊन मी यातला घेतला आणि ताईसाठी पण 2 गाऊन घेतले कारण 2 नंबरच्या ताईने देखील सांगितले ते तिच्यासाठी घेतले आणि हे स्ट्रेचेबल गाऊन होते ते देखील आवडले. तर आवडला खरी पण म्हणते स्ट्रेचेबल खराब होतं की काय त्याचं. तर मग लावून बघितला तर खूप छान आणि नवीन मटेरियल होतं आणि कपडा पण टिकाऊ होता. 2 गाऊन घेतले आणि मग घरी आलो तर बघतो तर काय मुलांनी पोपट धरून ठेवलेला होता. बघू शकता तो उंदराचा जो पिंजरा होता त्याच्यामध्ये त्याला पॅक करून ठेवलं होतं. आम्ही घरी यायच्या आत ना मुलांनी पोपट वगैरे धरलेला होता. बघून खूप आश्चर्य वाटलं कारण शाळा सुटलेली होती. घरी आल्याच्या नंतर ना तो पोर्चमधून पोपट हालायला तयार नव्हता त्याच्यामुळे त्यांनी धरून ठेवला आणि पिंजऱ्यात पॅक करून ठेवला. मस्त असा वरती टांगून दिलेला आहे. आमच्या परीने पोपट पाळला आहे. उडून आला आहे ना घरामध्ये. शाळा चालू झाली आणि मुलांनी काय खूळ भरून ठेवले तर पोपट पाळला म्हणे. तर घरापासून जायला तयार नव्हता म्हणून त्याला पिंजरा पण तयार केला आणि सगळेजण त्या पोपटाच्या भोवती बसलेले होते. आम्हाला सगळ्यांनाच टेन्शन आलं की पोपट जरी आला पण मुलांनी डायरेक्ट त्याला पिंजरा तयार केला आणि त्याच्यामध्ये पोपटाला बसून ठेवलेला आहे. सगळ्यांचीच मजा हसी चालू होती कारण बाकीचे पण मुलं शेजारचे गोळा झाले की पोपट आला म्हणून. आनंदीला तर इतका आनंद झालेला होता की काय करू आणि काय नको. तर बघू शकता पोपटाला पण जायची इच्छा नव्हती आणि तिच्या पुस्तकांवर जाऊन बसलेला होता. LKGचे पुस्तकं होते ते त्याच्यावर जाऊन बसलेला होता आणि मुलाने त्याला ना खाण्यासाठी सोय केलेली होती. वाटी ठेवलेली होती पाण्यासाठी खाण्यासाठी. पेरू देखील आणलेला होता. तर अशा पद्धतीचं. तर पोपट जरा पाळीवच वाटला कारण तो घरातून जायला तयार नव्हता. त्याला इथं राहावंसं वाटलं मोकळ्या वातावरणामध्ये. तर बघू शकता कसं अशा छोटे छोटे असे मक्याचे दाणे पेरू वगैरे खात होता. तर आम्ही यायच्या आतनं मुलांनी असं काही करून ठेवलेलं होतं. पोपटाची म्हणजे नवीन पाहुण्याची आमच्या घरामध्ये हजेरी लागल्या गेली. तर छान असा पोपट मस्त मुलांनी पाळलेला आहे आणि आता शाळा सोडून पोपटच पाळता का काय आता तो पण विचार पडलेला आहे. तर बघू शकता मस्तपैकी असा पिंजरा वगैरे तयार केलेला आहे. छान असा पोपट आणि ना मुलांनी त्याची संध्याकाळी बघू शकता त्याची अशी सगळ्यांची मजा चालू होती. त्यांनी ना त्याला झोका बांधलेला होता छोट्याशा पिंजऱ्यामध्ये आणि तो झोका खेळायचा. वाऱ्यामुळे तो हलायचा त्याच्यामुळे तो झोका खेळायचा म्हणून आनंदीला खूप हसू येत होतं. बघू शकता ती किती हसत आहे आणि तिला खूपच मजा वाटायची. तर आम्हालाही खूप हसू यायचं. तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास ना लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा. भेटूया अशाच एका छान नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छान नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्या ताईंना बाय बाय गुड नाईट.